हॅलो गाईज, नागपूरच्या नवीन एका व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. हा आहे माझा आजचा लूक आणि मी आज चालले आहे नागपूरला. ॲक्च्युली ना मला जेव्हा मी नागपूरवरून आत्ता घरी चालले, उद्या मला घरी जायचं आहे, तेव्हा मला माझ्या 1-2 फ्रेंड्सनं सजेस्ट केलं की इथं ऑरेंज बर्फी पल्पवाली खूप छान भेटते. आणि स्विगीला त्यांनी मला दुकानाचं नाव सजेस्ट केलं, श्री हरी काहीतरी असं नाव होतं. तर त्यांचे स्वीट्स खूप छान आहेत, पण ते आहे सीताबर्डीला, मी राहते एअरपोर्टला. तर मला मेट्रो करावी लागेल तिकडं जायला आणि स्विगीला तो ऑप्शन अवेलेबल नाही आहे. तर म्हटलं परत परत तर आपण काय नागपूरला येत नाही, आज आलोय तर चला जाऊयात. आत्ता खूप उशीर झाला आहे, म्हणजे आत्ता रात्रीचे ना 7:15 म्हणजे रात्र नाही म्हणता येणार, पण एकट्या मुलीसाठी पहिल्यांदाच नवीन शहरात आली, त्यासाठी माझ्यासाठी थोडंसं डिफरंट आहे, डिफिकल्ट आहे. पण मी आता चालले सीताबर्डीला, काय फक्त जाऊन स्वीट घेऊन माघारी येणार आहे. तर चला मी तुम्हाला माझा प्रवास दाखवते, मी काय काय घेते आणि काय काय करते. गाईज, मी सीताबर्डीला पोहोचली आणि मी मेट्रोमध्ये शूटिंग नाही केलं, कारण आहे ना इकडं मेट्रोवरती अलाउड नाही आहे शूट करणं. आणि हे मला काल माहीतच नव्हतं. मी काल पूर्ण पूर्ण व्हिडिओमध्ये नाही का शूट एकदम जाऊन कॉन्फिडेंटली शूटिंग बिटिंग केलं तिथं. आणि नंतर माघारी येताना मी वाचलं तर तिथं लिहिलंय की अलाउड नाहीये, स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे, मग तुम्हाला चार्ज वगैरे घेतला जाईल. म्हटलं बापरे. आणि अजून एक मेट्रोमध्ये काय गोष्ट झाली माहितीये का, एका मुलीचा हातच अडकला मेट्रोच्या दरवाज्यात, म्हणजे लेजिड हात अडकला असा खूप असं. आणि एका स्टेशन पासून दुसऱ्या स्टेशन पर्यंत तिचा हात कंटिन्यू त्या दरवाज्यात होता. सगळे लोक, त्या ड्रायव्हर, पायलट, त्यांचा जो ट्रेनचा असतो त्याचा असं ठक ठक करतायत, ते हातोडा, ते इमर्जन्सीचं बटन दाबतायत, काय पण काय होतच नव्हतं. शेवटी पूर्ण स्टेशन, पण लकीली त्या दरवाजाच्या मध्ये ना थोडस हे काहीतरी असतं, काय बोलतो आपण, कुठल्या तरी मेटलचं असतं, सॉरी प्लास्टिक काय यार रबरचं काय, सॉरी माझं लक्ष नाहीये, रबरचं लावलेलं असतं, त्याच्यामुळं तिचा हात वाचला. आता मी बघा इकडं आले स्वीट्सच्या दुकानात. स्टेशनवरून खाली आल्यावरती मला हे हिरा स्वीट्स दिसतंय. हे वालं. तर काय करू, इकडं जाऊ का, कारण मला कोणतरी काय माहितलं, जे नागपूरचे लोकल ओळखीचे आहेत लोकल, त्यांना मी विचारलं तर ते मला काय बोलले माहितीये का, की हिराच्या 4-5 ब्रँचेस आहेत, पण जी ओरिजिनल आहे ना ती ह्याच्या शेजारी, हल्दीरामच्या शेजारी. तर चला, आपल्याकडे टाइम आहे, असं पण आपण काय लय बिझी व्यक्तिमत्व नाहीये. तर मी हे माझ्या शेजारी असून हिरा मी सोडून देते आणि मी दुसरं हिरा बघते की मी कुठं दिसतंय का मला ह्याच्या हल्दीरामच्या शेजारचं वालं. इकडं अजून एक गणगौर मिठाई आणि नमकीन चांगलं जुनं दुकान दिसतंय, चांगलं दिसतंय, बरीच गर्दी आहे. मला हल्दीराम दिसतंय एक समोर, त्या शेजारी जर हिरा असेल तर मी क्रॉस करणार रस्ता आणि मग मी मिठाई घेईल तिकडून. हल्दीरामच्या बरंच पुढे आल्यानंतर पण आपल्याला कुठं हिरावालं दिसलं नाहीये यार. त्याच्यामुळे मला वाटते मी त्या मागच्या हिरा मधूनच घ्यावं, कारण गुगलला तेच दाखवत होतं हिरा आणि चांगलं दाखवत होतं, चांगले त्याचे रिव्ह्यूज दाखवत होते. तर मी आता परत वळते माघारी, युटर्न घेते. अच्छा, सापडलंय अजून एक श्री हिरा सापडले, पण आता कसं कळणार हेच आहे ते का तेच आहे, कारण त्यांनी मला काय सांगितलं होतं हल्दीरामच्या शेजारी. आता हल्दीराम त्या साईडला, एक हिरा मागे एक मला समोर दिसतंय. आता काय करू काय करू काय करू, जाऊ दे. आता मी काय त्यांना फोन करू शकत नाही, उशीर झालाय. तर मी आपलं जे गुगलला दाखवतंय चांगलं तिथंच जाते, उगाच नको कन्फ्युज व्हायला. हल्दीरामच्या समोरच आहे ते, तर बोलले होते ह्या लाईनीत आहे यार, यार का. ओ तिथे हे हल्दीराम आहे, हल्दीरामच्या शेजारी हे एक मिठाईचं दुकान दिसतंय, पण त्यांनी मला हिरा सांगितलेलं. मग काय करू, दे. आता जास्त कन्फ्युज नव्हता, मी चालले त्यावाल्या हिरा जे मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दाखवलेलं हिरा स्वीट, आणि मी तिकडून स्वीट्स घेत आहे. गाईज, मी ह्या दुकानात आली होती आणि आणि थांबा तुम्हाला बाहेर पण दाखवते. मस्त अशी आपली ऑरेंज बर्फी आणि ऑरेंज बर्फीची शॉपिंग झालेली आहे आणि टेस्ट चांगली लागली मला. ती पल्पवाली ऑरेंज बर्फी, म्हणजे बाकीचं काय ट्राय पण केलं नाही. मला असं सांगितलं होतं की पल्पवाली ऑरेंज बर्फी छान लागते, तर मी म्हटलं ठीक आहे पल्पवाली ऑरेंज बर्फी, कारण इथली स्पेशालिटी आहे तर हेच खावं म्हणून भरपूर अशी आपण पल्पवाली ऑरेंज बर्फी घेतली आहे. तर आता टेस्ट आता घरी जाऊनच बघेल, कारण मी तर इथं टेस्ट केलंय
मिठाईंची शॉपिंग तर झाली. म्हटलं पोटा पाण्याचं पण काहीतरी बघूया, त्यामुळे मी आता इकडं ना ऑमलेट सेंटरमध्ये ऑमलेट खाते. 1 मिनिट बघा, तुम्हाला काका कसे बनवतात, स्वच्छ आहेत का. त्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं तेल किती स्वच्छ आहे. मला पलीकडच्या ज्या डब्यात ठेवले हे बघा. एवढं स्वच्छ तेल आजकाल गाड्यावरती बघायला भेटत नाही. तर आता माझं ऑमलेट बनत आहे. आता ते घेते, खाते. लय भूक लागली यार, दुपारी माझं जेवणच झालं. सोबत मी ही बॅग पण घेतली. ऑफिसला जायला यायला पण छान वाटतं आणि चांगले स्वस्त भेटले मला. मग म्हटलं की घेऊन टाकावे. आणि एकदम मस्त ब्रेड मध्ये कोटच केलंय ऑमलेट. ते मध्ये 2 ब्रेड आहेत. मला पलटतील कदाचित. कितने हुए? हे बघा. अरे मैं पानी पैसे नहीं दूं क्या? मतलब माझं हे ब्रेड ऑमलेट तयार आहे. आता खाते. गाईज, ब्रेड ऑमलेट तर खाल्लंय, पण मी विचार करते, जर मला नशिबानं कुठं कढी समोसा भेटला तर मज्जाच आवी जावे, मज्जाच येऊन जाईल. पण आता नाही वाटत कुठं भेटेल मला. तर मी इथं मेट्रो स्टेशनच्या आसपासच थोडेसे 1-2 दुकान हे करते, शोधते. जर भेटला अच्छा, इथं 2-3 दुकानं मला दिसत आहेत. पण एक साऊथ इंडियन आहे, बंद आहे. एक ज्यूस सेंटर आहे, त्याची आता काय गरज नाही. बघते अजून एखादं जर दुकान समोसाचं भेटलं तर ठीक, नाही तर आपण थोडंसं 2 मिनिटाच्या अंतरावरून परत मागं फिरूयात, वळून निघूयात मागं. बंद काय आहेत मला काय कळत नाही. सगळी दुकानं बंद का आहेत मला काय कळत नाहीये. इकडं दाबेलीचं आहे, दाबेलीचं सँडविच दाबेली आहे, ते बंद आहे. इकडं साऊथ इंडियन आहे, ते बंद आहे. आणि खूप जास्त उशीर पण नाही झाला, 8:30च वाजलेत. मला असं वाटतंय की समोसा कढी तर मला भेटणारच नाही, कारण तो नाश्त्याचा आयटम आहे आणि तो असं आत्ता नाही भेटणार. त्यामुळे आपण यू टर्न घेऊयात आणि चला आपल्या मेट्रोच्या रस्त्यानं जाऊयात. उगाच येड्यागत नको फिरायला. पण काहीतरी खाऊ वाटलंय सोबत, त्यामुळे विचार करते की चाट वगैरे खावा. समोर एक पाणीपुरीवाले छान दिसतंय दुकान. मी आता एका पाणीपुरीच्या स्टॉलवरती आले आणि माझा पाणीपुरी खायचा विचार आहे. बघूयात नागपूरमधली पाणीपुरी. तर नागपूरमध्ये मस्त वाटतं ना, मी एकदम मस्त एक्सप्लोअर केलंय नागपूर. चला आता परत मेट्रोमध्ये व्हिडिओ करणं अलाउड नाहीये. डायरेक्ट एअरपोर्टला उतरल्यावरती भेटूया. एअरपोर्ट म्हणजे एअरपोर्ट मेट्रो स्टेशन. तर गाईज, अशा प्रकारे सक्सेसफुली मी बर्फी घेऊन आलेली आहे आणि टेस्ट जबरदस्त आहे. तुम्ही पण कधी नागपूरला आला तर ही बर्फी नक्की ट्राय करून बघा. ऑरेंज पल्पवाली. आणि आता मी तर जाते झोपायला, लय उशीर झाला आहे. पण आपण भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.